हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते। आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे। तर इथं दिवसाची सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे आपल्या किचनने देवपूजा झालेली होती, आवरलेलं होतं, घर स्वच्छ झाडून वगैरे झालेलं होतं, पुसून झालेलं होतं आणि इथं दुपारच्या स्वयंपाकाची घाई चालू होती। तर पटपट आवरून घेतलं। इथे तुम्ही बघत असाल पहिल्यांदा चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि आता इथे वांग्याची भाजी टाकलेली आहे आणि अन्वीला खायचा होता गाजरचा हलवा। तर तो गाजरचा हलवा इथं मी पुढं तुम्हाला दिसेलच, तर पुढं मी गाजरचा हलवा पण करून घेतला आहे। काय होतं, कामाकामांमध्ये कामं ही स्त्रीलाही कामं करावीच लागतात आणि आपल्याला कामं केल्याशिवाय पर्याय नाही आहे। कामं करावीच लागणार आहेत आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी, पण स्वतःसाठी वेळ हा निघत नाही। पण आज गाजरचा हलवा खाऊ वाटला होता अन्वीला आणि मला, स्पेशली मला खूप आवडतो, म्हणून आज स्वतःसाठी थोडासा का होईना वेळ काढून मी आज पहिल्यांदा स्वतःसाठी काहीतरी मी करण्याचं ठरवलं। इथून पुढे स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढणार आहे। कारण काय होतं, आपण म्हणतो आपले 30 ओलांडले ना, आपले वयाचे 30 वर्ष पूर्ण झाले की आपल्याला मणक्याचे, कमरेचे, आपले बॉडी पेन ह्या अशा गोष्टी होत असतात। त्याच्यामुळे आपण आपल्या हेल्थची म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेणं खूप गरजेचं असतं आणि ते आपणच घेतली पाहिजे। आणि त्यात आता हिवाळा खूप चालू झाला आहे आणि थंडीमध्ये पण खूप आपल्याला बॉडी पेन होत असतात आणि थंडीमध्ये आपल्याला मेथीचे लाडू, अळीवचे लाडू वगैरे खायची खरंच खूप गरज आहे महिलांसाठी तर खूप। कारण आपली डिलिव्हरी वगैरे झालेली असते, मुलं असतात, लहान मुलं असतील तर घरात खूप आवरावं लागतं, सारखी धावपळ असते, कामंही करावीच लागतात, कोणासाठी थांबायचं नाही आहे। प्रत्येकजण प्रत्येकाचं आवरत असतं, मुलांना आवरून देणं, मिस्टरांचं आवरायचं, घरात सासू-सासऱ्यांचं बघायचं, घरात जे आलेले पाहुणे असतात त्यांच्यासाठी वेळ द्यायचा। पण आपण आपल्या स्वतःसाठी आपण कधी वेळ देतो का? कधीच नाही। त्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी पहिल्यांदा वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे। कारण आपण निरोगी असेल ना, आपलं आरोग्य व्यवस्थित असेल, चांगलं असेल ना, तरच आपण व्यवस्थित असेल तर ह्या आपल्या सर्व कुटुंबाकडे आपण लक्ष देऊ शकतो। तर इथं तुम्ही बघू शकता, इथं माझा हलवा झालेला आहे आणि आपली हेल्थ खूप महत्त्वाची आहे। आपली हेल्थ आपण आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं ना, तरच ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात। तर इथं त्याच्यानंतर मी सगळं आवरून घेतलं, जेवण झालं, संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर पण मी किचन आवरून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि संध्याकाळचं किचन हे आपण आवरलंच पाहिजे, भांडी हे आपण आवरलीच पाहिजे, कारण सकाळी उठून परत ते आपल्यालाच करायचं आहे। मग ते नंतर करण्यापेक्षा आपण ते आत्ताच केलेलं काय वाईट आहे, म्हणून मीच ते आवरून ठेवतच आहे। आणि रोजची सवय झालेली आहे की किचनमध्ये खरकटी भांडी किंवा किचन अस्तव्यस्त असेल तर मला ते आवडत नाही। व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर